मी ढोकळा कसा बनवते बीटचा ते दाखवते आणि मग माप कसं घ्यायचं काय घ्यायचं ते सामान दाखवते तुम्हाला आणि कसा बनवायचा ते दाखवते. हे बघा इकडं 3 छोटे छोटे बीट आहेत ते हे करून घेतलेले होते, बारीक करून म्हणजे किसून घेतलेले होते. आणि त्याच्यामध्ये हे बघा 1 वाटी गरा घेतलेला आहे, म्हणजे छोटीशी आपली मसाल्याची. तो कोणत्या बी वाटीने तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी गरा, 1 वाटी त्या साईजची बेसन पीठ, त्याच वाटीने दही घ्यायचं. हे बघा दही, एवढं दही घ्यायचं. लागलं तर थोडंफार टाकायचं, नाही तर गरज नाही आहे. बघू आता. आणि मीठ वगैरे पण टाकायचं आपल्याला, चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, जास्त कमी तेवढं टाकायचं. कारण काय आहे ते गोड असतं ना बीट, त्याच्यामुळं. आणि हिरवी मिरची लसूण बारीक केलेलं आहे ते बी टाकू शकतो आपण, नाहीतर मिरची बारीक करून पण टाकू शकतो. तर मी ही आता मिरची बारीक केलेली ती टाकते त्याच्यात. आपल्याला जेवढं तिखट लागत असेल तेवढं टाकायचं. तसं शक्यतो वरून पण फोडणी देतात. बघू आता कसा ढोकळा होईल त्याच्यावरती. आता हे काढून घ्यायचंय सगळं आणि बघायचं. जर जास्त पातळ झालं तर दह्याची गरज नाही, आणि जास्त घट्ट झालं तर मग दही लागेल आपल्याला, किंवा थोडं पाणी टाकलं तरी चालतंय. बीटचा कलर बघा किती भारी आलेला आहे, एकदम मस्त असं बीटचा कलर आलेला आहे. कारण आपण दही तर भरपूर टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकू शकतो म्हणायला. खूप वर्षानंतर मी हे ढोकळा बनवते, म्हणजे मागं बनवला होता एकदा, पण नुसतं गऱ्याचा बनवला होता. आता हे सगळं मिक्स करून बनवते. असं थोडं घट्ट वाटतंय तर थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला, थोडंसं पातळ करायचं. ते इनो टाकले तर होणारच आहे थोडं पातळ, पण तरी 1 इनोचं पाकीट टाकायचं म्हणजे सगळं एकदम भारी होतं. गऱ्याने काय होतंय, गऱ्याने बेसन पिठाने घट्ट होतंय ते. थोडंसं गऱ्यासाठी भिजायला पाणी लागतंय ना, म्हणून आपण त्याच्यात पाणी टाकायचं आणि सगळं काढून घ्यायचं एकदम मस्त. आणि नंतर इनोची पुडी टाकायची आणि मग एकदम मस्त केला तर मस्त होईल. आणि असा भारी ढोकळा होतो, एकदम टेस्टी चवदार एकदम. त्याच्यानंतर झाकून खायचं 15-20 मिनिटं फुल गॅसवरती, तर लगेच होतं. कारण दही जादा टाकलं तर आंबट होणार, त्याच्यामुळे जास्त दही पण नाही टाकायचं. मापाने 1 वाटी तर टाकले. बघू आता एवढं मापात. मी सकाळी सांगितलं होतं लाईनमध्ये, म्हणलं आता ढोकळा करायचा आहे, पण म्हटलं आता सकाळी करण्यापेक्षा आता करावं. आता बघा हे इनो आहे ना, थोडंसं तेल टाकून त्याच्यात टाकून घ्यायचं. थोडंसं तेलमध्ये, कारण ते अर्धा चमचा तेल घेतलंय आणि त्याच्यात इनोची पुडी टाकायची, म्हणजे ते सगळ्या याच्यात काढल्या जाते. हे बघा 1 इनोची पुडी टाकायची, पण इनोची पुडी टाकली का लगेच काढून
लगेच लावायचं म्हणजे काय होतं त्याच्यात तेलात कालते म्हणजे हे होत नाही आणि सगळीकडे पांगतं. आता हे बघा तेलात इनोची पुडी टाकलेली आहे आणि ती अशी काढून घ्यायची तेलात आणि तेलात काढलेलं याच्यात टाकायची या बॅटरमध्ये टाकायची आणि थोडंसं हे पाणी पण. आता ते सगळं फुगलं आहे ना, पाणी टाकलं तर लगेच ॲक्टिव्ह होतं इनो आणि मग असं सगळं काढून घ्यायचं. म्हणजे ताट तेल लावून ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं काढलेलं टाकायचं. ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच टाकायचं. ते बघा असं काढलं का फुगतंय ते सगळं म्हणजे त्याचा वास नाही येत. आता हे ताबडतोब काढून ते असं बॅटर झालंय आपलं. आपण ताटात टाकून आता हे पटपट टाकावं लागतं कारण कसं आहे खालून ते गरम पाहिजे त्याला वाफ यायला. लगेच त्याच्यावरती झाकण पण ठेवून द्यायचं. हे असं सगळं पांगवायचं याच्यात ताटात आणि फुल गॅसवर लावून द्यायचं. 15 मिनिटात होईल ढोकळा तयार. आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची तर कढीपत्ता कोथिंबीर ते सगळे देऊ शकतो आपण. बघू आता झाल्यावरती कसं होते कारण आता बरेच दिवसानंतर केलं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता ही मोठी परत आहे लगेच झाकण अशी ठेवा अशी ठेवा तरी पण लगेच होते. तोपर्यंत माझे इकडं काम आवडतं. तिकडं पालकची भाजीचं काम आहे. पालकची भाजी करायचं. पालकच्या भाजीला थोडं शेंगदाणे करून म्हणून टाकायचं. शेंगदाणे हिरवी मिरची टाकायची त्याला. असं झाकून ठेवलं. एकीकडं पालकची भाजी शिजती आणि एकीकडे हे शिजते. हे बघा पालकची भाजी पण शिजती इकडं आणि इकडं असं ढोकळा पाऊस तर आपण काढायचाच नाही. नंतर मग झाले दाखवते तुम्हाला पुन्हा. बघा असा आपला याचा केक आहे. काय म्हणून केक नाही ढोकळा, बीटचा ढोकळा. बेसन बीट गरा आणि बीटचा ढोकळा आहे. असा बनवला आहे. मस्त झाला आहे. आता कापून बघू कसा होतोय. आता होत आलाय चांगला फुगलाय मस्तपैकी. चांगला दिसतोय एकदम लाल जरद. असा बीटचा ढोकळा बनवून बघा एकदम भारी होतं. टेस्टी टेस्टी एकदम मस्त. इकडं बीटचा ढोकळा आहे. इकडे ज्वारीची भाकर आहे. इकडे पालकची भाजी. अशी पालकची भाजी पातळ करतो. हे बघा अशी पालकची भाजी पातळ. अशी पालकची मस्त दिसते भाजी. शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि इकडं ज्वारीची भाकरी. इकडं ढोकळा बीटाचा ढोकळा. लय भारी झाला. दिसायला तर इतका सुंदर दिसतोय. सुंदर खूप सुंदर. खायला पण तेवढाच टेस्टी. आता बघ हे बघा असा आपला बीटाचा ढोकळा झाला आहे एकदम भारी आणि टेस्टी टेस्टी.
असा बघून तोंडाला पाणी सुटले. तर बघा तुम्हाला असा बीटचा ढोकळा कसा वाटला आहे ते सांगा. आणि हे बघा अशा वड्या झाल्यात मस्तपैकी आणि टेस्टी पण खूप झाला असणार आहे. असा बनवला बीटचा ढोकळा. आवडल्या असल्यास बीटचा ढोकळा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा असा बनवून ढोकळा आणि रेसिपी बघा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि आता मी बंद करते कारण आता एवढा भारी ढोकळा पाहिलं तोंडाला पाणी सुटलं आहे. त्याच्यामुळे आता ढोकळा खाऊन घ्यायचा आधी आणि मग आता मी व्हिडिओ बंद करते. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय. हे बघा आता मी शेजाऱ्यांना द्यायला निघाले मैसूर पाकची बर्फी आणि हा बेसन पीठ आणि गऱ्याचा ढोकळा. एकदम भारी टेस्टी ढोकळा आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो ढोकळा. भारी वाटतो का? भारी वाटत असलं तर लाईक करा, शेअर करा, सदस्य व्हा. आणि बघा ढोकळा आता एकदम भारी झालेला असणार आहे, टेस्टी. आणि काल बनवलेला होता हा केक. तर आता केक थोडा राहिला आहे, आता पुढच्या वेळेस केलं मग देईन त्यांना. तर आता हे देते. तसं मी नेहमी देत असते कारण काही केलं तर शेजारी येतात नाही. शेजाऱ्याला मस्तपैकी असा ढोकळा एकदम भारी कलरफुल झाला आहे. बिना कलरचा म्हणजे बीट टाकलं की एवढा भारी कलर येतो आणि एकदम मस्त आहे. कोणाला जर रेसिपी आवडली असली सांगा, मी कसं करायचं सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सदस्य व्हा. आता मी चालले शेजाऱ्यांना